सध्या उन्हाचा पारा जो आहे, हवामानाचा पारा जो आहे तो वरच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. तापमान दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आणि यामुळे जे आहे ते हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर याचबद्दल बोलण्यासाठी SD सानप सर आहेत, पुणे हवामान विभागाचे. सर, काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे महाराष्ट्रभरामध्ये तापमानाची आणि हे परिणाम जे होत आहेत ते कशामुळे होत आहेत? महाराष्ट्रात जर मागील 24 ते 48 तासांचं जर तापमान बघाल तर विदर्भामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. 46.6 डिग्री सेल्सिअस अमरावती इथे नोंदवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर परभणीला 44.5, त्यानंतर जळगावला 44.6 आणि कोकण किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये 35 ते 36च्या दरम्यान तापमान आहे. आणि येणाऱ्या 5 ते 7 दिवसांचा जर अंदाज बघाल तर हे जे कंडिशन्स आहे यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील काही ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची पण शक्यता आहे. सर, तापमान जे सध्या वाढत आहे कशामुळे वाढत आहे, याचे परिणाम नेमकं हे कशाचे परिणाम आहे? मेनली आता जे हवामानाची प्रणाली आहे ज्यामध्ये प्रतिचक्रवाती परिस्थिती किंवा आपण ज्याला अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन असं म्हणतो, ज्यामध्ये सूर्याकडून येणारे किरणे खूप तीव्रतेने येतात. त्याचबरोबर हवेतील आर्द्रता कमी झालेली असते आणि हवेची गतीसुद्धा कमी झालेली असते. आता ती परिस्थिती असल्यामुळे, प्रतिचक्रवाती परिस्थिती असल्यामुळे तापमान वाढताना दिसतंय. परंतु ही परिस्थिती किंवा ही जी प्रणाली आहे ती वीक होईल 1-2 दिवसानंतर आणि त्यामुळेच तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट आपल्याला बघायला मिळेल. पण तापमान ऑलरेडी 40च्या पुढं गेलेलं आहे. त्यामुळं जरी ती घट असली तरी बऱ्याच ठिकाणी तापमान 40च्या आसपास असेल. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. सर, विभागाकडून जो काही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कुठल्या कुठल्या भागामध्ये कशा प्रकारचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्या भागांमध्ये पावसाची आणि तापमानाची पातळी काय राहू शकते? वादळी पावसाची शक्यता विदर्भामध्ये काही ठिकाणी आहे उद्यापासून आणि त्यामुळं तिकडचं तापमान जे आहे काही प्रमाणात कमी होताना आपल्याला दिसेल. ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस काय खूप जास्त पडेल असं नाही, परंतु त्यामुळे होणारं नुकसान किंवा विजांचा कडकडाट होतो. त्याचबरोबर वारं जास्त असतं आणि पाऊस पडेल पण त्याची जी तीव्रता आहे ती खूपच जास्त असेल किंवा मुसळधार असेल असं नाही आहे. आणि त्या ठिकाणी ह्यामुळं तापमान कमी होताना आपल्याला विदर्भामध्ये दिसेल. त्याचबरोबर इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठी कोणतीही वॉर्निंग दिलेली नाही आजचा दिवस सोडला तर. आणि कोकण गोवासाठी तापमान जे आहे आजच्यासाठी फक्त दमट आणि उष्ण या कॅटेगरीमुळे तिथं आपण येलो अलर्ट दिलेला आहे, इतर दिवसांसाठी नाही आहे. सर, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात काय परिस्थिती राहिली त्या 7 दिवसांमध्ये? पुण्यासाठी सुद्धा काही अलर्ट नाही आहे, परंतु तापमान नक्कीच 40च्या पुढे गेलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसचा ग्रॅज्युअल फॉल, हळूहळू त्यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी फॉल होण्याचे चान्सेस आहे. आपल्या विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे नागरिकांनी, काय सल्ला? ओके, अशा परिस्थितीमध्ये नक्कीच दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे. कामाशिवाय बाहेर जाणं टाळलं पाहिजे, त्याच दुपारच्या वेळी स्पेशली 12 ते 4च्या दरम्यान. त्याचबरोबर वेळोवेळी पाणी पिणं गरजेचं आहे आणि यू हॅव टू कीप युअर सेल्फ हायड्रेटेड, ते आहे. त्यानंतर जे लेबर आहेत दुपारच्या वेळी काम करतात त्यांनी नक्कीच काम थांबवलं पाहिजे ज्यावेळी पीक हीट कंडिशन्स असतात. ह्या अशा आणि ORS वगैरे जे म्हणजे खूपच उष्माघातक टाईपच्या जर काही कंडिशन्स निर्माण होत असेल तर नक्कीच ORS वगैरे पिणं गरजेचं आहे. ही परिस्थिती कधी हे होईल, तापमान कधीपर्यंत कमी होईल असा अंदाज आहे आपला? जसं मी सांगितलं की 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये. परंतु जसं मी सांगितलं की तापमान ऑलरेडी वाढलं आहे, त्यामध्ये जरी 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची जरी घट झाली तरी ते 40च्या आसपास राहील. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते तापमान येत्या काही दिवसांमध्ये कमी होईल, परंतु सध्या जो काही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळं हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच लोकांनी आवश्यक असेल तरच दुपारच्या वेळी बाहेर पडावं आणि आवश्यकतेप्रमाणे शरीराच्या पाणी घ्यावं आणि वेळेनुसार जे आहे ते आपली कामं नियोजित करावीत, अशा प्रकारचा एक सल्ला जो आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. सर, काय सांगाल, वाढत्या उन्हामुळे मानवी शरीरावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत. सध्या बघितलं गेलं तर चक्कर येणं किंवा आजारी पडणं अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. काय काळजी घेतली पाहिजे, हे सगळं कशामुळे होतं? मुख्यतः सध्या जे हवामानाचं तापमान आहे
ते 40 अंशाच्या पुढं झेपावलेलं आहे. काही ठिकाणी ते 42 अंश 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे. अशा वातावरणात परिणाम असा होतो, आपल्या शरीराचं जे तापमान असतं ते साधारणतः 37 डिग्री सेल्सिअस असतं. ज्या वेळेला खूप ऊन असतं किंवा वातावरणातली उष्णता खूप वाढते, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये एक प्रणाली असते. त्या प्रणालीद्वारे आपल्या रक्तामधलं पाणी आणि क्षार हे कातडीकडं वाहिलं जातं आणि घर्मरंध्रातून घामाच्या स्वरूपात बाहेर पडतं. अशा प्रकारे जर खूप गरम असेल तर तेवढा जास्ती घाम येतो आणि आपलं शरीर थंड होतं, पुन्हा 37 अंशापर्यंत येऊ शकतं. परंतु जर असा घाम सतत येत असेल तर आपल्या शरीरातलं पाणी कमी व्हायला लागतं. आपण जर योग्य पद्धतीने पाणी प्यायलो नाही तर पाण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. याला आपण निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन म्हणतो. हे पाणी अजून कमी होत गेलं तर मग आपल्या शरीराचं जे तापमान आहे हे कमी होण्याऐवजी ते वाढायला लागतं. 37 पासून ते 40 पर्यंत शरीर तापतं आणि अशा वेळेला ती व्यक्ती बेशुद्ध होते, त्याला झटके येतात आणि वेळ प्रसंगी ती दगावू शकते. याला हीट स्ट्रोक म्हणतात. सर, याच्यापासून वाचण्यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे? कारण आता सध्या तापमान वाढतच चाललेलं आहे. नागरिकांना काय आव्हान असेल, काय काळजी करावी? हीट स्ट्रोक मधून आपल्याला जर वाचायचं असेल किंवा आपल्याला ते टाळायचं असेल तर सर्वात प्रथम म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे. सर्व प्रौढ लोकांना साधारणतः 3 ते 4 लिटर पाणी घ्यायलाच पाहिजे. बाहेर जाताना बरोबर पाण्याची बाटली ठेवली पाहिजे. तुम्ही कारण नसताना उन्हामध्ये बाहेर जाऊ नका. जर जावंच लागलं किंवा ज्यांच्या व्यवसायासाठी ज्यांना जावं लागतं अशांनी डोक्यात टोपी वापरावी, छत्री वापरावी, सैल कपडे घालावेत, फिक्या रंगाचे कपडे घालावेत आणि शक्यतो या गोष्टी टाळाव्यात. आपण जर पाहिलं तर सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही शेतामध्ये शेतमजूर काम करत असतात किंवा काही रस्त्याची किंवा अशी बांधकामाची काही कामं चालू असतात. अशा वेळेला जे मजूर किंवा जे कामगार उन्हामध्ये काम करत राहतात त्यांना याचा धोका असतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं मुलं दुपारच्या वेळेला क्रिकेट किंवा इतर खेळ खेळतात, त्यांनाही अशा प्रकारचा हीट स्ट्रोक बसण्याची शक्यता असते. तर या उन्हापासून सावध राहा आणि पाणी भरपूर प्या. पाण्याबरोबर सरबत किंवा कोकम सरबत, पने, ताक, लस्सी अशा प्रकारचे द्रव पदार्थही आपल्याला घ्यायला हवेत. तर जेवण कमी जाणं असा एक प्रकार जो आहे ते या उन्हामुळे जास्त होताना पाहायला मिळतोय. त्याच्यावरती काय केलं पाहिजे? आपल्या शरीरातलं ज्यावेळेला पाणी कमी होतं त्यावेळेला साहजिकच आपल्या तोंडातली लाळही सुकते आणि त्यामुळं आपल्याला भूक कमी वाटते आणि एकूणच डिहायड्रेशनमध्ये आपल्याला भूक कमी वाटत असते. जरी आपण घरात बसलो तरी घाम येणं चालूच राहतं आणि ही भूक मंदावलेली असते. हे खूप कॉमन आहे की हिवाळ्यामध्ये भूक वाढते आणि उन्हाळ्यात ती मंदावते. परंतु अशा वेळेला आपण साधारणतः पचायला हलके असे पदार्थ खाल्ले पाहिजेत. पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत. विशेषतः मांसाहार करणं टाळावं. त्याचप्रमाणे जर कोणाला जी व्यसनं असतील, मद्यपान किंवा धूम्रपान हेही कमी करावं. तर ही अशा प्रकारची काळजी घ्यावी लागते.